यांच्या शिवसेनेनं मुंबई संघटनेवर विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे। मुंबईमध्ये पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी नव्या चेहऱ्याची चाचपणी सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते। आणि या संदर्भात आज नंदनवन इथं आजी माजी आमदार, खासदार, नेते आणि उपनेत्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। आणखी एक दोन बैठका झाल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई शहरासाठी पक्षाकडून नव्या नेतृत्वाची घोषणा करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे। विशाल पाटील यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। विशाल, मुंबईला एक नवा चेहरा शिवसेनेतर्फे मिळू शकतो, याबद्दलची काय अधिक माहिती मिळते? श्रीरंगी त्याच अनुषंगानं शिवसेनेत ही चाचपणी सुरू आहे असं आपण म्हणू शकतो। कारण का ज्या पद्धतीनं जेनझीची आंदोलनं झाली आणि या आंदोलनानंतर जेनझी किती संख्येनं एकजूट झालेली आहे याचा अंदाज प्रत्येक राजकीय पक्षाला आलेला आहे। आणि शिवसेनेकडनं सुद्धा अशाच पद्धतीनं जो जेनझीला अपील होईल अशा पद्धतीचा चेहरा निवडता यावा किंवा मुंबईत जेनझीला सोबत घेऊन चालणारा चेहरा असावा, या अनुषंगानं या बैठकांचं सत्र जे आहे हे आता सुरू झालेलं आहे। आज मुंबईतील आजी माजी आमदार, खासदार यांना बैठकीसाठी बोलवण्यात आलेलं आहे आणि ही बैठक डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये सुरू आहे। एकंदरीत या नेत्यांची मतं काय आहेत आणि पक्षाची नेमकी कशा पद्धतीनं धोरणं असणार आहेत, खास करून तरुणाई, कारण का जेनझीचं 2029च्या निवडणुकीच्या अनुषंगानं अधिक महत्वाची जेनझीची मतं असणार आहेत। जेनझीला आपल्याकडे कसं वळवता येईल, जेनझीच्या मनात नेमकं काय चालू आहे याचा वेध घेण्यासाठी म्हणून ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। आणि अजून एक दोन बैठका झाल्यानंतर शिवसेनेकडनं अशा पद्धतीचा एक नवीन चेहरा मुंबईच्या दृष्टीनं आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं दिला जाऊ शकतो। नक्कीच विशाल, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।